अचानक विजेरीच्या उजेडातून काहीतरी निसटल्याचा भास झाला आणि तेव्हाच कुत्र्याचे भुंकणे थांबले आणि कुत्रं कुई कुई आवाज करीत तेथून दूर पळून गेलं. उर्मिला दाराची चौकट ओलांडून बाहेर आली. उर्मिला, बाहेर येऊ नको, आतमध्येच थांब. उर्मिलावर गौतमने उजेड टाकला आणि त्याला तिचा गोठलेला भीतीने पांढरा फिका पडलेला चेहरा दिसला. तिने थरथर ते बोट वरती केले. गौतम, गौतम, तुझ्या मागे कोणीतरी उभं आहे. पाठीच्या कण्यावरून बर्फाची थंडगार हाडं गोठवणारी धार वाहिल्याची अनुभूती आली. गौतमच्या चेतनाक्षमतेला आपल्या पाठीमागे खरोखर कोणीतरी हजर असल्याची तीव्र तिखट जाणीव झाली. आपण ज्या संदिग्धाचा शोध घेतोय तेच आपल्या पाठीमागे उभं असेल तर. गौतमने समोर बघितलं तर उर्मिलाच्या चेहऱ्यावर मुलुखाचा भयसंचार पसरला होता. तिच्याही पाठीमागे उभं त्याचं स्वतःचं घर एखाद्या दानवासारखं दिसू लागलं होतं. जागेवर उभे आपणच फक्त सुरक्षित नाही आहोत, तर उर्मिला सुद्धा असुरक्षित आहे, ते देखील या निर्जीव वास्तूपासून. गौतम पेचात पडला. मागे वळून पाहण्याची हिंमत करावीच लागणार होती. वेळ फार कमी होता. चपळाईने वळणे गरजेचे होते. मागे जे काही आहे ते किती अंतरावर उभं असेल त्याची कल्पना आत्ताच्या घडीला करणे असंभव होते. आता फक्त शारीरिक हालचालीवर विश्वास ठेवणे सुरक्षेचे ठरणार होते. गौतमने विजेरीवर आणि काठीवर दोन्हीवर आपली मूठ आवळली आणि डावीकडून थेट आपली शक्ती लावून काठी हवेतल्या हवेत उगारली आणि हवेत काठीचा झप आवाज झाला. जसा गौतम पाठीमागे वळाला अगदी त्याच क्षणी रस्त्यावरील खांबावरील दिव्यातून ठिणग्या उडाल्या आणि जागेवर दिवा बंद पडला. तोच परिणाम विजेरीवर कसा घडला? विजेरी देखील जागेवर भिडली. भलताच काळोख पसरला. इतकंच नाही तर संपूर्ण परिसरातील दिवे गेले. गौतमचं स्वतःचं घर अंधारात बुडून गेलं आणि तत्क्षणी उर्मिला किंचाळली. गौतम! तिचा चिरकणारा आवाज आला आणि मागोमाग धाडकन दरवाजा बंद झाला. उर्मिला! गौतम अंधारात बेफामपणे दाराच्या दिशेने धावत आला. दरवाजा बंद झाला होता. संपूर्ण घर काळोखाने गिळून घेतलं होतं. आतमधून उर्मिलाच्या किंचाळण्याचा आवाज येत होता. गौतम आपली पूर्ण ताकद लावून दाराला धक्के देत होता. 1-2 जोरदार धक्के दिले गेले. दरवाजा अतिशय लवचिक होता. आत उघडणे अशक्य दिसत होते. अशातच आतमधून एक वेगळा आवाज आला. जो आवाज ऐकताच गौतमच्या काळजाला पीळ पडला. थाड थाड. मागोमाग उर्मिलाची वेदनादायी विवळ फुटली. ती जीवाच्या आकंताने ओरडत होती, धडपडत होती, कुणापासून तरी आपली सुटका करून घेऊ पाहत होती. आतमध्ये तिच्यावरती हात उचलण्यात आला होता. जसे कोणीतरी उर्मिलाला कानसुलात लगावत आहे, तिला मारहाण करीत आहे. गौतमने आपला संताप आपल्या शक्तीमध्ये भरला. सकाळी मेंदू साठवून ठेवलेली शक्ती मानवाच्या प्रत्येक पेशीला बहाल करतो आणि गौतमच्या तिसऱ्या धक्क्यालाच दरवाजा धाडकन आतमध्ये उघडला. गौतमने आत प्रवेश केला. हॉलभर नजर फिरून देखील उर्मिला कुठेही दिसत नव्हती. हॉलमध्ये भरगच्च अंधार पसरला होता. तरीही अंधारात कोण्या दुसऱ्याची उपस्थिती ठळक जाणवते. गौतमने हातामधील टॉर्च पुन्हा एकदा चालू बंद करून बघितला आणि चटकन दिवा पेटला. एके हाती सोटा, दुसऱ्या हाती टॉर्च घेऊन गौतम आतमध्ये धावला. विजेरीचा प्रकाश त्याच्या पावलांच्या पुढे धावत होता. उर्मिला! उर्मिला! उर्मिलाच्या किंकाळ्या बंद झाल्या होत्या. एव्हाना गौतम तिच्या आवाजाचा मागोवा घेऊ शकत होता, पण अचानक ही शांतता त्याला अस्वस्थ करून गेली. उर्मिला शांत झाली याचे 2च अनुमान निघत होते आणि दोन्हीही अनुमान जीवाची घालमेल वाढवणारे होते. धप धप पायरी चढून अंधारात गौतम जिन्याने वरती पोहोचला. वर पोहोचताच भिंतीमध्ये दरवाजा उघडा दिसला. गौतमचं झोतात फिरवताच विजेरी बंद पडली. अचानक आतल्या काळोखामधून काहीतरी भरकन अंगावर आलं. गौतम सावध झाला आणि हाडे गोठवणारा गारवा त्याच्या अंगातून आरपार गेला. त्याची होती नव्हती तेवढी हिंमत तो गारठा घेऊन गेला होता. गौतम चक्क खाली कोलमडून पडला. टॉर्च पडली, पण हातात सोटा तसाच होता. त्याने तोल सावरला.
गौतम एकटक जिन्याच्या पायरीकडे पाहत राहिला. तेथून अदृश्य असं काहीतरी भिरभिरत बाहेर निघून गेलं. उर्मिला. गौतमला उर्मिलाचं स्मरण झालं. तो त्वरित रांगत उठून उभा राहिला आणि आतमध्ये धावला. आत धावताच त्याने उर्मिलाला हाक मारली. उर्मिला. विजेरी एक वेळ हातावर आपटून चालू करण्याचा प्रयत्न केला आणि कानावर एक आवाज आला. अतिशय लहान सुरात आणि वेदनेने कळकळता आवाज. गौतम. अचानक विजेरीतला दिवा पेटला आणि अंधारात प्रकाश झोत पसरला. गौतमने पहिल्याच खेपेत उर्मिला हेरली. पलंगाच्या पलीकडे जमिनीवर उर्मिला कणत पडून होती. तिची अवस्था अस्ताव्यस्त होती. तिची अशी अवस्था बघून गौतमच्या काळजाला आणखी पीळ पडला. तिच्या खांदे पकडून तिला अलगत उठवली. अचानक दिवे पेटले. खोलीभर उजेड पसरला. घरातले जागोजाग पेटले. गौतमने उर्मिलाला दोन्ही हातांनी उभं करून पलंगावर झोपायला मदत केली. तेव्हा गौतमला दिसलं उर्मिलाचे केस विस्कटले होते. अंगावर जागोजाग नखे ओरबाडली होती. मानेवरती नखांचा ओरखडा होता. तसाच हुबेहूब गळ्यावर अगदी मनगटावर सुद्धा बोचकरले होते. कोणीतरी अतिशय पाशवी अघोरी पद्धतीने तिच्यावर आपला राग, आपला तिरस्कार उगाळला होता. शिवाय उर्मिलाचा गाल देखील लालबुंद झाला होता. उर्मिला थरथरत होती. तिचं पूर्ण शरीर लटलट कापत होतं. अंग गरम झालं होतं. गौतमने उर्मिलाला आपल्या उराशी घट्ट आवळून धरलं. कोण होतं उर्मिला? कोणी केलं हे? कोणी केलं? मला माहीत नाही. मला कोणी दिसलं नाही गौतम. मला खूप लागलंय. उर्मिला हुंदके देत ढसाढसा रडायला लागली. गौतम देखील गोंधळला होता. हे नुकतं जे काही घडलं ते खरोखर आकलनात बसविणे असंभव होते. उर्मिलावर झालेला आघात खरा आहे त्याचे हे स्पष्ट पुरावे दिसत होते. ते बंद झालेले दिवे या सर्वांना कुठेही उत्तर सापडत नव्हतं. गौतमने पहाटे 3 वाजता उर्मिलासाठी चहा बनवला. चहा घेऊन त्यासोबत वेदनाशामक गोळी घेत उर्मिलाने झोप काढली. सुदैवाने डॉक्टर सर्जेराव यांनी ब्लड प्रेशरची गोळी दिली होती. ती खाऊन उर्मिलाचे ब्लड प्रेशर खाली आले. गौतम रात्रभर त्याच खोलीमध्ये उर्मिलाच्या पायाशी बसून होता. ती झोपेत असताना तिच्या जखमेवर त्याने अँटीसेप्टिक मलम लावलं. गौतमने सर्व दरवाजे खिडक्या व्यवस्थित बंद करून घेतले. आपली काठी आपल्यासोबत ठेवली. किचनमधून एक सुरी देखील सोबत आणली. उर्मिलाची हालचाल झालीच तर गौतम सावध व्हायचा. असेच पहाटे 4च्या आसपास गौतम देखील बसल्या खुर्चीत झोपी गेला. घडलेल्या घटनांचा अर्थ लावणे फार कठीण होते. या अनाकलनीय प्रसंगाची संगती लावता येत नव्हती. जे दिव्य आलं त्यातून कसलीही गंभीर हानी झाली नाही यातच समाधान होतं. पण हे जर पुन्हा घडलं तर तेव्हा काय? कुणाकडे मदतीसाठी हात पसरावे? गौतमला सकाळी नेहमीच्या वेळेवर जाग आली. झोप पूर्ण झाली नव्हती पण त्याला या सर्वाची सवय होती. उर्मिला अजूनही झोपेत होती. गौतमने आपलं आवरून घेतलं. नाश्त्याची तयारी केली आणि अचानक दारावर थाप पडली. गौतम दचकला. एवढ्या सकाळी पुन्हा थाप? आता यावेळी कोण असावं? गौतमने एव्हाना दार उघडलं नव्हतं. आता उघडावं म्हटलं तर हे निमित्त आलं. गौतम स्वयंपाकघरातून बाहेर येत बंद दाराजवळ आला. दाराची कडी काढते वेळी त्याच्या आकृतीमध्ये अविश्वास होता. दार उघडलं आणि बघितलं तर गौतमला दारात गण्या दिसला. गण्या आत येत नव्हता. त्याची नजर घरात फिरत होती. त्यात तो जरा घाबरलेला दिसत होता. गण्या, काय रे इतक्या सकाळी? मी रात्री सगळं ऐकलंय. गण्याने बर्फाच्या पातळ पटलावर खडा टाकला. गौतमने त्याला आत बोलावलं. नाही नको, मी बाहेरच थांबतो. काय ऐकलंस तू? ताई ओरडत होती. तुम्ही बाहेर होतो. दाराला धडक देत होतो आणि मी वरच्या खिडकीत कोणाला तरी बघितलं. काय बघितलं? कोणाला? एक माणूस होता, भयानक माणूस. त्याचं सगळं अंग जळालेलं होतं. त्यानं ताईला केसाला धरून ओढलं आणि आत नेलं. मला एवढंच दिसलं. काही बरोबर नकोस गण्या, मीच होतो घरामध्ये, माझ्याशिवाय कुणी नव्हतं. मग ताईला कुणी मारलं?
गौतमकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. घरात कुणीतरी हाय दादा, म्हातारी सांगते माझी, दूर झाल्यावर दिसतो तो, असा दिसत नाही. अचानक गण्याच्या पाठीमागे रस्त्याच्या पलीकडे त्याच खिंडार पडलेल्या भिंतीपल्याड सुलभा आजी हातामध्ये काठी घेऊन काहीतरी उचापती करत होती. गण्या, गण्या भाड्या इकडे ये, झाडावर चढ. गण्या. म्या जातो दादा, आजी बोलावती. गण्या रस्ता ओलांडून म्हातारीकडे गेला. गौतम दारात उभा त्या दोघांकडे पाहत होता. म्हातारी घरी चल, तू आधी उंबर खाली टाक, नाही तर तुला बदडीन. सुलभा आजी काठी उगारत म्हणाली. आणि खाली का टाकून काय करू, खाणार का तू? तुला काय करायचं मूळ द्या, जा चढवर. काठीच्या जोराने आजीने गण्याला झाडावर चढवलं आणि इकडे गौतम पुन्हा हात आला. बंद होणाऱ्या दाराकडे सुलभा आजीने मान वळून बघितलं आणि गौतमच्या घरावर नजर फिरवीत ती ओठातल्या ओठात पुटपुटली. तुझाच बंदोबस्त करते भाड्या. टप टप आवाज करत सुलभा आजीच्या पायाशी औदुंबराची फळं येऊन पडली. उर्मिला अजूनही गाढ झोपेत होती. आपली सर्व आवरावर करून गौतमने उर्मिलाच्या खोलीमध्ये जाण्यापूर्वी पूर्ण घराची निक्षून तपासणी केली. प्रत्येक कोणा ना कोणा धुंडाळून काढला. कुठेही कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या अस्तित्वाच्या खुणा दिसत नव्हत्या. घरामध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एकुलता एक मार्ग होता, तो म्हणजे मुख्य प्रवेशद्वार. त्याखेरीज घरात शिरायला दुसरी कुठलीही वाट नव्हती, साधी सांधही नव्हती. दुसरी बाब म्हणजे घरात कोणी आलंही असेल तर त्याने घरात चोरीमारी का नसेल केली? त्याचा हेतू काय असावा? फक्त उर्मिलाला इजा पोहोचवणे? उर्मिला इथं आहे हे कोणाला ठाऊक असेल? आता एके रेषेत धावत नव्हते, त्यांना फाटे फुटत होते. आपण जास्त विचार करतो आहोत. गौतम स्वयंपाकघरामध्ये उभा चहाचा घोट घेत हाच विचार आपल्या मेंदूमध्ये दौडत होता. वरतून दार उघडल्याचा आवाज आला. गौतम. चहाचा कप घेऊन गौतम जिन्याशी आला तेव्हा उर्मिला पायरीने खाली येत होती. तिला घेण्यासाठी गौतम वरती आला. तिचा हात धरून त्याने तिला हॉलमध्ये आणून बसवलं. आज मी वर्कशॉपला जात नाही. निरंजन माझा मित्र आहे, तो सांभाळून घेईल. आपण आज डॉक्टर सर्जेरावांना दाखवून देऊ. ते मानसोपचार तज्ज्ञ देखील आज व्हिजिटिंगला येणार आहेत, तर त्यांची भेट होईल. गौतमने आतमधून उर्मिलासाठी चहाचा कप आणला. गरम चहाचे 2 घोट घेताच उर्मिलाने सुस्कारा सोडला. गौतमने उर्मिलाचा चेहरा तिच्या जखमा निरखून पाहत विचारलं, उर्मिला, एक विचारू? गौतम, त्यात परवानगी कसली? तू माझ्यापासून काही लपवत तर नाही आहेस ना? असं का वाटत आहे तुला गौतम? रात्री जे घडलं त्याबद्दल तुला काही कल्पना? अंधारात तू कोणाला पाहिलंस का? कोणी माणूस वगैरे? गौतम, तू मला मी दोषी असल्याप्रमाणे का प्रश्न करतोयस? उर्मिला, नाही, मी तुला दोष देत नाही आहे किंवा तुला वाईट म्हणत नाही आहे. मला तुझी काळजी आहे. तुझ्यासोबत काय आणि कशामुळे घडतंय हे मला समजलं नाही तर मी तुझी मदत कशी करणार? गौतम, मला खरं काही माहीत नाही आहे. माझ्यासोबत काय घडत आहे माझ्याकडे या प्रश्नाची उत्तरं नाही आहेत. जेव्हा मला काही समजेल तेव्हाच मी काही तुझ्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकेल. ठीक आहे, तर मी वाट बघेन. मी वर्कशॉपवर एक चक्कर मारून येतो. तिथं माझा मित्र निरंजन आहे. त्याला आजच्या कामाचा आढावा देऊन येतो, म्हणजे तो सर्व काही सांभाळून घेईल. फार वेळ लागणार नाही मला. माझी काळजी करू नको. मी हवं तर थोडा वेळ कालसारखी मंदिरात जाऊन बसेन. तू जाऊन ये. उर्मिलाच्या शब्दात गौतमला नाराजगीचे सूर जाणवले, पण त्यावर तो काही करू शकत नव्हता. समाधान त्याचं देखील झालं नव्हतं. पण आता घरात आपण एकटे असणार या विचाराने उर्मिलाच्या पोटात गोळा उठला होता. वर्कशॉपच्या बाहेर गौतमने आपली बाईक स्टँड केली आणि आतमध्ये प्रवेश केला. वर्कर्सचे काम सुरू होते. कुठे जॉब कटिंग, कुठे लोडिंग, तर कुठे अनलोडिंग सुरू होते. निरंजन आपल्या काचेच्या केबिनमधून पाहिलं की गौतम आला आहे. गौतमसाठी कधीही निरंजन म्हणजे सुखदुःखाचा साथी. कधीही कसलीही अडचण आली तर निरंजन नेहमी गौतमच्या मदतीला तत्पर असायचा. केबिनच्या काचेच्या दारातून पाहताच गौतमच्या चेहऱ्यावर निखळ हसू आलं.
निरंजनचा सहवास देखील अतिशय ऊर्जाशील आणि सकारात्मक भासायचा. केबिनचे दार उघडून गौतम आतमध्ये आला आणि आत शिरताच केबिनमध्ये अतिशय मोहक असा सुगंध दरवळला. मग हा नवीन सुगंध निरंजन? अरे ही एक हर्ब आहे, सेज नावाची, आयुर्वेदिक आहे आणि खूप सकारात्मक आहे. याने निगेटिव्ह एनर्जी दूर राहते. प्लीज आता म्हणू नकोस हे तुला तुझ्या कोण्या मामा काकाने दिलंय. हब म्हणे. निरंजन खदखदून हसला. अगदी बरोबर ओळखलंस, माझ्या एका तुझ्या काकाने दिलंय. हां, तोही सेम माझ्या मामासारखा भटक्या होता. त्याला ही वनस्पती एक जिप्सी बाईने दिली होती. तेव्हा तो पॅरिसला गेला होता. म्हणतात ना, या वनस्पतीचे एक वैशिष्ट्य आहे, जर या वनस्पतीचा आसपास नकारात्मक ऊर्जा असेल तर या वनस्पतीचा अर्थात या हर्बचा सुगंध दुर्गंधीमध्ये बदलतो.